तर एक सिंपल फॉर्म्युला आहे. तुमची उंची जी सेंटीमीटरमध्ये आहे त्या उंचीमधनं 100 मायनस करायचं. ओके. समजा एखाद्याची उंची 180 सेंटीमीटर म्हणजे तो 6 फुटाचा आहे, त्यातनं 100 मायनस करा, 100. उरतील 80. हा. तर 80 किलोच्या खाली तुमचं वेट असलं पाहिजे. ओके. जर 80 पेक्षा जास्त आहे तर तुम्ही लठ्ठ. गोळ्या घेण्यासाठी किंवा इंजेक्शन घेण्यासाठी इलिजिबल नसतो ना. प्रत्येक व्यक्ती हा सर्जरीसाठी इलिजिबल असतो. मी सांगेन एक बेरियाट्रिक सर्जन म्हणून जेव्हा माझ्याकडे मी 10 पेशंट बघतो, 10 पेशंटपैकी कदाचित 4 पेशंट हे फक्त लाईफस्टाईल आणि फूड मॉडिफिकेशनवर वजन कमी करू शकतात. 2 ते 3 पेशंट्सना कदाचित ह्याच्यासोबत मेडिकेशन किंवा काही इंजेक्शन घ्यावे लागू शकतील. आणि 10 पैकी एखाद दुसरा पेशंट असा असतो की जो ह्या सगळ्या गोष्टींना करूनही ज्याचं वेटचं टार्गेट पूर्ण होऊ शकणार नाही, त्याला मी सर्जरीचं ऑप्शन डेफिनेटली सांगतो. नमस्कार, मी डॉक्टर सम्राट जानकर. आज पुन्हा एकदा तुमचं गटफिट क्लब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपल्यासोबत डॉक्टर संदीप सबनीस हे एक प्रख्यात पोटविकार तज्ज्ञ आहेत आणि बॅरेट्रिक सर्जन म्हणून नाशिक इथं काम करतात. ते आज आपल्यासोबत ओबेसिटी म्हणजे काय, लठ्ठपणाचे कारणं काय असतात, कसं होतो, आपल्या शरीरावरती त्याचे काय तोटा असतात, त्याला कसं कंट्रोल करायचं, डाएट कसं, लाईफस्टाईल कसं आणि ह्याच्यामध्ये एक्स्ट्रीम केसेसमध्ये सर्जरीचे ऑप्शन काय असतात, ह्या सर्व गोष्टीबद्दल आपणाला सांगण्यासाठी डॉक्टर संदीप सबनीस सर आलेले आहेत. तरी मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर एक विनंती करतो की आमचा चॅनल गटफिट क्लब हा खूप लोक बघतात, जवळपास 90% लोक सबस्क्राईब केलेलं नाही आहे. तरी तुम्हाला आमची माहिती आवडत असेल तर प्लीज आमचा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, जेणेकरून आमचे येणारे व्हिडिओज, पॉडकास्ट असो, शॉर्ट्स असो, क्लिप्स असो, तुम्हाला अबाधितपणे बघायला भेटतील. आणि जर का आता व्हिडिओ बघण्यासाठी स्लो वाटत असेल तर तुम्ही मल्टिपल एक्स मोडमध्ये स्पॉटिफायवरती ऑडिओ प्लॅटफॉर्मवरती सुद्धा बघू शकता. तरी जास्त वेळ न घेता आमचा आजचा जो विषयावरचा व्हिडिओ आहे लठ्ठपणा ओबेसिटीवरची, डॉक्टर संदीप सबनीस सरांसोबत गप्पा मारूया आणि त्यांच्याकडून बरंच काही माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार, आज आपण गटफिट क्लबमध्ये एक महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत, ओबेसिटी, लठ्ठपणा. लठ्ठपणा हा खूप कॉमन आहे आणि इनफॅक्ट भारत हा जगाचा एक कॅपिटल, राजधानी म्हटलं जातं लठ्ठपणासाठी, आणि खूप रॅपिडली वाढत आहे. आज आपल्यासोबत डॉक्टर संदीप सबनीस हे नाशिकमधील एक फेमस सर्जिकल गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट, ओबेसिटी सर्जन आहेत. तर त्यांच्यासोबत लठ्ठपणा का आहे, कसा होतो, त्याला कसं कंट्रोल करायचं, ह्या सर्व गोष्टीबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. सर, तुमचा गटफिट क्लबमध्ये स्वागत आहे. थँक्यू डॉक्टर सम्राट. ओके सर, लठ्ठपणा किंवा ओबेसिटी हा खूप कॉमन आहे. नेमकं लठ्ठपणा म्हणजे नेमकं काय असतं ह्याच्याबद्दल सांगू शकता का सर? नक्कीच. लठ्ठपणा किंवा फक्त जाड असणं ह्याच्यामध्ये थोडासा मूलभूत प्रकारचा बदल मी एक तुम्हाला हायलाईट करू इच्छितो की एखाद्या व्यक्तीचं फक्त वजन जास्त आहे आणि तो लठ्ठपणा ह्या आजाराने ग्रासित आहे, ह्याच्यात कसा फरक आहे? ह्याच्यात फरक असा की आपण जेव्हा लठ्ठ व्यक्तीबद्दल विचार करतो किंवा जाड व्यक्तीबद्दल विचार करतो, आपल्या डोक्यामध्ये एक नंबर दिसायला लागतो की एखाद्याचं वजन 80 किलो आहे, 100 किलो आहे, तर असा व्यक्ती लठ्ठ समजला जातो. ऍक्च्युली लठ्ठपणा जो आजाराचा प्रकार आहे त्याच्यामध्ये बाहेरील बाजूमध्ये जे फॅट किंवा चरबी साठलेली आहे त्याच्यासोबतच अंतर्गत जे ऑर्गन्स आहेत किंवा अवयव आहे आणि त्या अवयवांवर जी चरबी साठते आणि त्या साठलेल्या चरबीमुळे हे लठ्ठ पेशंट्स वेगवेगळ्या आजारांना किंवा वेगवेगळ्या आजार होण्याना कारणीभूत ठरतात. म्हणून लठ्ठपणाबद्दल किंवा जाडीबद्दल बोलणं आवश्यक आहे. ओके ओके सर, लठ्ठपणा ज्या वेळेला आपण बोलतोय, आज आपण एक विषयावरती पॉडकास्ट करतोय, तर मग हा इंडियन पर्स्पेक्टिव्ह किती सिग्निफिकंट आहे, भारतामध्ये किती कॉमन हा लठ्ठपणा आहे आणि त्याची ग्रॅव्हिटी काय ह्याच्याबद्दल सांगू शकाल का? नक्कीच. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की भारत आणि चीन हे दोघं लठ्ठपणाचं जगातलं कॅपिटल होऊ पाहत आहेत. आजच्या घडीला जर आपण बघितलं, म्हणजे 2021चा जर आपण डेटा बघितला तर 17 ते 18% पुरुषांमध्ये आणि 21 ते 22% स्त्रियांमध्ये हा लठ्ठपणा दिसून येतो. म्हणजे ह्याचाच अर्थ असा की प्रत्येक 5 व्यक्तीमध्ये एक व्यक्ती हा मॉर्बिडली ओबीस किंवा लठ्ठ आहे, जो
त्याला वेगवेगळ्या आजारांकडे नेण्याकरता कारणीभूत ठरतोय. ओके. त्यामुळं स्पेशली आपल्यासारख्या देशांनी किंवा आपल्या देशातल्या ॲडमिनिस्ट्रेटर्सनी ह्या गोष्टीची दखल घेणं आणि त्याच्यावर उपाययोजना शोधणं हे फार गरजेचं आहे. हा जो इपिडेमिक आपण बघतो आहे, हा जो रोग पसर झालेला आपण बघतो आहे, हा अमेरिकेमध्ये किंवा युरोप सारख्या देशांमध्ये 40 वर्षापूर्वीच होऊन गेला आहे. आता त्यांच्याकडे लठ्ठपणानंतर किंवा लठ्ठपणाबद्दल इतका अवेअरनेस निर्माण झालाय की त्यांच्याकडे लठ्ठपणाची संख्या कमी होते. पण दुर्दैवाने भारतामध्ये अजूनही त्या प्रकारचा अवेअरनेस आपल्याकडे नाही. ओके सर, काही लोकांना लठ्ठ दिसणं तर आपल्या घरी काय म्हणतात, खूप हेल्दी आहे असं म्हणतात. नेमकं लठ्ठपणा असणे हा हेल्दी साईन आहे का अनहेल्दी साईन आहे? येस, डेफिनेटली हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आपण ह्याला BMIच्या भाषेमध्ये समजू शकतो. BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स. ओके. आपण जेव्हा एखाद्याचं वजन आणि त्याची उंची याचा भागाकार करतो, म्हणजे वजन किलोग्रॅम्समध्ये भागिले उंची मीटर स्क्वेअर्समध्ये जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो तेव्हा आपल्याकडे एक नंबर येतो. ओके. हा नंबर साधारण 17.5 ते 25 ह्या रेंजमध्ये जेव्हा असतो आपण त्याला नॉर्मल किंवा हेल्दी असं म्हणतो. जेव्हा 25 नंतर हा नंबर वाढायला लागतो तेव्हा आपण त्याला लठ्ठपणा म्हणतो. जेव्हा हाच नंबर 30च्या पुढे जातो तेव्हा त्याला आपण मॉर्बिड ओबेसिटी कॅटेगरीमध्ये डिवाइड करतो, ज्याच्यामध्ये कॅटेगरी 1, 2 आणि 3 असू शकते. आपला जो ट्रेडिशनल कन्सेप्ट आहे की बाळ कसं गुबगुबीत असतं, चबी दिसतं किंवा माणूस लठ्ठ असला तो सुदृढ दिसतो, हा कदाचित आपल्या जुन्या एक मानसिकतेचा प्रभाव असावा की आपण उष्ण कटिबंधात राहणारे लोक आहोत. आपण नेहमी वीकनेस किंवा कृश लोकांना जास्त बघितलेलं आहे. त्यामुळे आपली एक संकल्पना पहिल्यापासून अशी दृढ झाली आहे की लठ्ठ दिसणारी व्यक्ती ही जास्त हेल्दी व्यक्ती असते. अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने अशी गोष्ट खरी नाही. खात्या पितं घरचं म्हणतात. बरोबर, अगदी बरोबर. की खाते पिते घरचे जर तुम्ही वाटत असाल तर कदाचित तुम्ही तेवढे सुदृढ नाही आहात, तुम्ही कदाचित तेवढे हेल्दी नाही आहात. ओके 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 सर, तुम्ही BMI म्हणून सांगितलं, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं, हाईट बघा आणि वेट बघा आणि हाईट बघा, त्यानंतर कॅल्क्युलेशन करा. सर, हे जनरल पॉप्युलेशनला जमत नाही. ह्याच्यासाठी काही सिम्प्लिफाईड ॲप किंवा कुठं दुसरीकडे आपल्याला बघता येतं का? वेट आणि हाईट इन सेंटीमीटर असेल तर आपल्याला BMI कळू शकतं का? 100% आजकाल टेक्नॉलॉजीच्या प्रभावामुळे इतक्या गोष्टी अवेलेबल आहेत. म्हणजे BMI कॅल्क्युलेट करणारे शेकडो ॲप तुम्हाला ॲपल स्टोअर किंवा गुगल प्ले स्टोअरवर मिळू शकतात, ज्यामध्ये मी म्हणतो ॲप डाउनलोड करण्याची आपल्याला गरज नाही. जर तुम्हाला एकदा कॅल्क्युलेट करायचं आहे किंवा महिन्यातनं 2 वेळा बघायचं आहे तर ते गुगलवर अवेलेबल आहे, जिथं आपण आपला BMI कॅल्क्युलेट करू शकतो. तुम्ही हा प्रश्न पुढे विचाराल की सर, हा BMI हाच एक पॅरामीटर आहे का? पुढचा क्वेश्चन तोच होता माझा. एक्झॅक्टली. कारण आता आपण जेव्हा ओबेसिटीचा विचार करायला जातो तेव्हा BMI हा थोडासा ढोबळ नंबर समजला जातो. खरं पाहिलं तर एखाद्या व्यक्ती खरंच लठ्ठ आहे आणि त्या लठ्ठपणाबद्दल त्याचं ॲनालिसिस करणं किंवा त्याचं विश्लेषण योग्य प्रकारे करणं, हे जर करायचं असेल तर एक मशीन येतं, त्याला आपण बॉडी कंपोजिशन ॲनालिसिस असं म्हणतो, ज्याच्यामध्ये तुमच्या शरीरातली चरबी, शरीरातलं मसलमध्ये किती वेट आहे, बोनमध्ये किती वेट आहे, एक्स्ट्रा पाणी किती आहे, पेशीच्या आतमध्ये किती आहे, पेशीच्या बाहेर किती आहे, चरबी आतल्या ऑर्गन्सच्या आजूबाजूला किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी कळतात. आणि ह्या गोष्टी कळाल्यानंतर मग आपण म्हणू शकतो की हा व्यक्ती खरंच सुदृढ आहे, हेल्दी आहे, लठ्ठ आहे की खूपच लठ्ठ आहे. म्हणजे बॉडी कंपोजिशन Analysis. ओके. आता जर बॉडी कंपोजिशन अनालिसिस बघितलं, BMI बघितलं, काही गोष्टी लागतात, त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही सोपे काही मार्ग आहेत का त्याच्यामध्ये आपल्याला एक ढोबळपणे की हा व्यक्ती लठ्ठ असू शकतो असं सांगण्यासाठी काही दुसरे ऑप्शन आहेत आणखीन? अगदीच तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल कुठलाही ॲप न वापरता तर एक सिंपल फॉर्म्युला आहे. तुमची उंची जी सेंटीमीटरमध्ये आहे त्या उंचीमधनं 100 मायनस करायची. ओके. समजा एखाद्याची उंची 180 सेंटीमीटर म्हणजे तो 6 फुटाचा आहे, त्यातनं 100 मायनस करा, 100. उरतील 80. हा. तर 80 किलोच्या खाली तुमचं वेट असलं पाहिजे. ओके. जर 80 पेक्षा जास्त आहे तर तुम्ही लठ्ठ आहात. अगदी मी म्हणेन फारच ढोबळ प्रकार झाला. पण ज्या व्यक्तीला कुठल्याही गोष्टींचा ऍक्सेस नाही किंवा
अगदी आपला गावाकडचा कोणी माणूस आहे आणि त्याला सुद्धा असं जाणून घ्यायचंय की मी लठ्ठ आहे की नाही, तर तो ह्या सोप्या फॉर्म्युल्याने ते कॅल्क्युलेट करू शकतो. 100 वेट हाईट मायनस 100 जर करता केलं तर आयडियल वेट कळून जास्त असेल तर तुमच्या डोक्यामध्ये ठेवण्याची गरज आहे. आपण ओबेसिटीकडे जातो, Correct. लठ्ठ आहे, आणि कमी असेल तर आपल्याला नॉर्मल व्हायचं आहे, हे समजू अगदी शकतो. बरोबर सर, अगदी बरोबर. ओके. आणि सर वेस्ट सर्कम्फरन्स बघतात, म्हणजे घेर बघतात, त्याच्याहून पण तुमचा एक अंदाजे तुम्ही ओबेज आहेत का नाही म्हणून सांगतात, त्याच्याबद्दल तुमचं काय कल्पना आहे? येस, आता ह्याच्यात कसं आहे की वेस्ट सर्कम्फरन्स किंवा ॲबडॉमिनल सर्कम्फरन्स किंवा वेस्ट हिप रेशो अशा 2-3 पॅरामीटरवर आपण ओबेसिटीला कॅटेगरायझेशन करतो. आता हे का बरं महत्वाचं, म्हणजे एखाद्याच्या वेस्ट लाईनमध्ये जर फॅट जमा होत असेल तर ते का महत्वाचं? ते ह्याच्यासाठी महत्वाचं की हा ओबेसिटी ज्या रोगासोबत असोसिएटेड आहे त्या रोगाच्या कॉम्प्लेक्सला आपण मेटाबॉलिक सिंड्रोम असं म्हणतो. ओके. आणि मेटाबॉलिक सिंड्रोम अशा पेशंट्समध्ये किंवा अशा लोकांमध्ये जास्त दिसतो ज्यांच्या वेस्टच्या भोवती फॅट अक्युमुलेशन जास्त आहे. म्हणजे कमरेभोवती चरबी साठायला जेव्हा सुरुवात होते किंवा ढेरी निघायला लागते, कंबर मोठी व्हायला लागते, तेव्हा त्या लोकांना मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका जास्त निर्माण होतो. म्हणून ओबेसिटीच्या पॅरामीटर्समध्ये वेस्ट सर्कम्फरन्स हा महत्वाचा विषय आहे. आपल्याकडे देवी देवतांना सुद्धा मोठी ढेरी दाखवतात आणि चांगलं दाखवतात, आणि त्यामुळे आपण त्या गोष्टींना अज्युम करतो की हे चांगलं आहे. पण जास्त ढेरी असणे किंवा वेस्ट सर्कम्फरन्स जास्त असणे हे पण एक ओबेसिटीचं लक्षण आपण म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर म्हणाले की कुठेतरी भारतीय सायकोलॉजीमध्ये, आपल्या मानसिकतेमध्ये खोलवरपर्यंत ही गोष्ट रुजली गेलेली आहे की जास्त वजन असणं म्हणजे हेल्दीपणाचं लक्षण आहे. अनफॉर्च्युनेटली दुर्दैवानं तशी वास्तविकता नाही. ओके. आणखी एक तुम्हाला फार इंटरेस्टिंग प्रसंग मला तुम्हाला सांगावा असं वाटतो की 2 एंडोक्रायनॉलॉजिस्टनी एक 15 वर्षापूर्वीचा त्यांचा पेपर आहे. त्या पेपरमध्ये 2 एंडोक्रायनॉलॉजिस्टनी पार्टिसिपेट केलं. एक डॉक्टर याग्निक म्हणून मुंबईचे एंडोक्रायनॉलॉजिस्ट आणि एक डॉक्टर येटकिन म्हणून रशियन एंडोक्रायनॉलॉजिस्ट. ह्या दोघांनी जेव्हा स्वतःच्या बॉडीचं अनालिसिस केलं तर त्यांच्या असं लक्षात आलं की दोघांचा BMI सारखाच आहे. त्यांचा BMI होता 23.2. दोघांचा BMI सारखाच आहे, पण बॉडी कंपोजिशन अनालिसिस मध्ये असं कळालं की डॉक्टर येटकिन मध्ये विसरल फॅटचं पर्सेंटेज आहे 10% आणि डॉक्टर याग्निक मध्ये विसरल फॅटचं पर्सेंटेज आहे 26%. ओके. म्हणजे एकाच BMIचे 2 व्यक्ती असूनही दोघांमध्ये असलेली चरबी, त्यातल्या त्यात अवयवांच्या भोवती असलेली चरबी, ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट फरक असू शकतो. ओके. आणि हा फरक तुम्हाला वेगवेगळ्या आजारांसाठी कारणीभूत ठरू शकतो. म्हणून इंडियन सिनेरिओमध्ये आपल्याला जास्त काळजी घेणं आवश्यक आहे ॲज कम्पेअर टू आपले जे वेस्टर्न काउंटर पार्ट्स आहेत किंवा आपले जे बंधू तिकडे आहेत, अमेरिकेमध्ये आहेत, युरोपमध्ये आहेत, त्यांच्यापेक्षा आपल्याला रिस्क ही जास्त आहे लठ्ठपणामुळे होणार. ओके. ओके. वेस्ट सर्कम्फरन्स हा त्याच्यामधला एक महत्वाचा क्रायटेरिया आहे. लठ्ठपणा असणे हा धोकादायक असं तुम्ही सांगितलं, पण बरेच लोक लठ्ठ असतात, BMI जास्त असतो, बॉडी फॅट जास्त असतो, तरी दुर्लक्ष करतात. तर नेमकं लठ्ठपणामुळे आपल्या बॉडीवरती होणारा हेल्थ इम्पॅक्ट काय, ह्याच्याबद्दल थोडंफार सांगू शकाल का सर? नक्कीच. ऍक्च्युली लठ्ठपणा हा असा आजार आहे, मी आजार ह्याच्यामुळे म्हणतो की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ज्याला आपण म्हणतो की जी हेल्थच्या बाबतीमध्ये सगळ्या जगाला गाईडलाईन्स देतात, त्यांनी 2016 पासून लठ्ठपणा हा डिसीज म्हणून कॅटेगराईज केलेला आहे. म्हणजे प्रॉपर आजार म्हणून हा आजार म्हणून डिक्लेअर केला आहे. आणि त्यामुळे ह्या संबंधित गोष्टींची ट्रीटमेंट सुद्धा एक आजाराची ट्रीटमेंट म्हणून समजली जाते, ना की कॉस्मेटिक ट्रीटमेंट म्हणून. आता का हा आजार समजला जातो, ह्याच्या मागे काही वैज्ञानिक कारणं आहेत. ती वैज्ञानिक कारणं म्हणजे अशी की लठ्ठपणामुळे शरीराच्या जवळपास प्रत्येक ऑर्गन्सवर त्याचा परिणाम होतो. आपण जर मुख्य परिणाम बघायचं म्हणलं तर डायबिटीज हा सगळ्यात मोठा लठ्ठपणाशी असोसिएटेड असणारा आजार आहे. एक डायबिटीज झाला, दुसरं ब्लड प्रेशर आहे, तिसरं थायरॉइड डिसऑर्डर्स आहेत, चौथं हार्ट डिसऑर्डर्स आहेत, पाचवं गुडघे म्हणजे संधिवात ज्याला आपण म्हणतो, गुडघ्यांची झीज होऊन तिथे दुखणे आणि फायनली गुडघे बदलवण्याची वेळ येऊन पोहोचणे, हा सुद्धा लठ्ठपणाशी रिलेटेड. कोलेस्ट्रॉल वाढणे हा लठ्ठपणाशी रिलेटेड.
ब्रेन आणि संबंधित स्ट्रोक, ज्याला आपण पॅरालिसिस म्हणतो किंवा ब्रेन हेमरेज म्हणतो, हे सुद्धा लठ्ठपणाशी निगडीत आहे. लाईफस्टाईल रिलेटेड प्रॉब्लेम मध्ये जर आपण बघायचं म्हणलं तर लठ्ठपणामुळे तुमची प्रोडक्टिव्हिटी कमी होते, तुमची काम करण्याची क्षमता कमी होते. आजकाल नवीन मुलांमध्ये किंवा नवीन कपल्समध्ये आपण बघायचं म्हणलं तर लठ्ठपणामुळे इन्फर्टिलिटी रिलेटेड खूप प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत. पीसीओएस आणि इन्फर्टिलिटी खूप. अगदी बरोबर. म्हणजे आजकालच्या गायनेक ओपीडी मध्ये जर आपण प्रकर्षाने बघितलं तर 25 वर्षाचे 30 वर्षाचे कपल्सही तुम्हाला इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट, टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट घेताना दिसत आहेत. हे खूप गमतीशीर गोष्ट आहे. ज्या देशामध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलेशन आहे आणि तिथंच इतके जास्त इन्फर्टिलिटी क्लिनिक आणि ह्या गोष्टी चालू आहेत. ऍक्च्युली फार म्हणजे आपण ह्याला पॅराडॉक्सिकल म्हणू की आपण पॉप्युलेशन कंट्रोल हा एका बाजूला लढतो आहोत आणि दुसऱ्या बाजूला आपल्याकडे इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम हा भस्मासुराचं रूप घेऊन वरती येतो आहे. तर हा ओबेसिटी, जसं म्हणलं की पीसीओडी सारखे आजार या ओबेसिटीमुळे होतात. बरेचसे कॅन्सरचं रूट कॉज जर आपण बघितलं तर लठ्ठपणा हा एक फॅक्टर आहे आणि दुसरं लाल मांस खाणं किंवा त्याच्यामुळे होणारा लठ्ठपणा हा एक दुसरा महत्वाचा फॅक्टर आहे. त्यामुळे लठ्ठपणाचा इम्पॅक्ट खूपच मोठ्या प्रमाणावर होतो, प्रत्येक वयोगटांमध्ये होतो. लहान मुलांमध्ये किंवा तरुण मुलांमध्ये लठ्ठपणामुळे डिप्रेशन होण्याचे प्रकार वाढले. आजकाल आपण बघतो की शाळेमध्ये, कॉलेजेसमध्ये लहान मुलांना किंवा तरुण मुलांना खूप बुलिंग व्हायला लागतं. त्यांना काय म्हणतात, चिडवलं जातं किंवा त्यांना हिणवलं जातं त्यांच्या वजनामुळे. कॉन्फिडन्स लॉस होतो त्या लेकरांना, कॉन्फिडन्स लॉस होतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट तसा एका नंबरमध्ये किंवा एका वाक्यामध्ये मेजर करणं मुश्किल आहे. पण दुर्दैवाने लठ्ठपणाचा परिणाम हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये शरीराच्या प्रत्येक ऑर्गनवर कमी जास्त प्रमाणात होताना दिसतो. खूप मोठी गोष्ट तुम्ही सांगितली सर. इतके सगळे आजार आहेत आणि या सगळ्यांचा एक मेन स्त्रोत जो आहे, मेन कारण जो आहे ओबेसिटी म्हणून सांगतोय. म्हणजे इतके सगळ्या गोष्टींचं ओबेसिटी होतंय. सर, जर का तो ओबेसिटीमुळे डायबिटीज होतो असं म्हणतो, डायबिटीजसाठी तर सगळेजण गोळ्या औषध खात राहतात. ओबेसिटीमुळे नेमकं डायबिटीज का व्हायला पाहिजे ह्याच्याबद्दल थोडाफार सांगू शकता का? येस. आता ह्याच्यामध्ये जर मी फार खोलामध्ये जाऊन तुम्हाला ओबेसिटीचं किंवा डायबिटीजचं मेकॅनिझम सांगू इच्छित नाही, पण सोप्या भाषेत जर आपण ह्याला सांगायचं म्हणलं तर जेव्हा शरीरामध्ये चरबी एकत्रित व्हायला लागते किंवा डिपॉझिट व्हायला लागते, तेव्हा चरबीपासनं लेप्टिन नावाचा एक हॉर्मोन आपल्या शरीरात सिक्रिट होतो. या लेप्टिनचा इफेक्ट जो आहे तो शरीरातल्या बऱ्याच रिसेप्टर्सवर, बऱ्याच दुसऱ्या हॉर्मोन्सवर पण होतो, ज्याच्यामध्ये इन्सुलिन हा महत्वाचा हॉर्मोन आहे. जेव्हा इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी कमी होते, आता सेन्सिटिव्हिटी कमी होणे म्हणजे काय? म्हणजे साधं उदाहरण घेतलं आपण, सम्राट सरांचं हे क्लिनिक आहे. सर आले बाहेर, सरांनी आवाज दिला आणि सांगितलं की अरे मी डॉक्टर सम्राट आहे, दरवाजा उघडा. तर आतमध्ये जे अटेंडंट आहेत त्यांना माहिती आहे सम्राट सरांचा आवाज आहे, त्यांनी लगेच ते दरवाजा उघडतात. पण जेव्हा इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी कमी होते तेव्हा सम्राट सर बाहेर येऊन आवाज देतात, पण त्यांचा अटेंडंट दरवाजा उघडत नाही, कारण त्याला तो आवाज ओळखू येत नाही. त्यामुळे शरीरात इन्सुलिन असते, पण इन्सुलिनचे रिसेप्टर त्याला प्रतिसाद देत नाही, म्हणून इन्सुलिनचा रेझिस्टन्स तयार होतो आणि म्हणून डायबिटीस होतो. ओके. म्हणजे बॉडीमध्ये चरबी वाढल्यानंतर रिक्वायरमेंट ऑफ इन्सुलिन जो की हार्मोन आहे त्याची रिक्वायरमेंट जास्त होते, म्हणून त्याचा जो काही साईड इफेक्ट म्हणून आपल्याला एक डायबिटीजचा प्रकार दिसून. ओके. म्हणजे डायबिटीजच्या पेशंटला पहिलं ओबेसिटीवरती पण कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. अगदी महत्वाचा पॉइंट सरांनी बोलला आहे की जे लोक डायबिटीस ज्यांना आहे आणि लठ्ठपणा आहे, अगदी मी तुम्हाला ब्लँकेटली असं सांगू शकतो की 10 किलो वजन जरी एखाद्या व्यक्तीनं कमी केलं तर त्याचा अर्ली स्टेजचा डायबिटीस विदाऊट मेडिकेशन मॅनेज होऊ शकतो. फार डिफिकल्ट डायबिटीज असेल तर तो इझिली मॅनेजेबल लेवलला सुद्धा येऊ शकतो, फक्त 10 किलो वजन. मी व्यक्तीचं वजन किती आहे हेही विचारत नाही, पण साधारण 10 किलो वजन हे जर 8 ते 10% पर्यंत असेल तर सिग्निफिकंट वेट लॉस समजला जातो, ज्याने डायबिटीसच्या रिव्हर्सलमध्ये किंवा कंट्रोलमध्ये ह्याचा फार मोठा रोल आहे. म्हणजे वेट लॉस झालं, फॅट कमी झालं, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी चांगलं झालं तर डायबिटीस आपोआप कंट्रोलमध्ये जातो. सर, एखाद्या पेशंटला खूप वेट आहे, त्यामुळे डायबिटीस खूप दिवसापासून आहे, अशा पेशंटमध्ये जर वेट लॉस करायचं तर वेट लॉस होत नाही, सर्जरी केल्यानंतर डायबिटीस रिव्हर्स होतो का? अगेन, जेव्हा आपण
ट्रीटमेंट नंतर डायबिटीस रिव्हर्सल बद्दल बोलतो तेव्हा काही फॅक्टर ह्याच्यामध्ये महत्वाचे आहेत. म्हणजे कसे महत्वाचे आहेत की एखाद्या व्यक्तीचा डायबिटीस किती जुना आहे, एखाद्या व्यक्तीच्या पॅनक्रियाजमध्ये म्हणजे स्वादुपिंडामध्ये किती कॅपॅसिटी बाकी आहे इन्सुलिन तयार करण्याची. तिसरी गोष्ट, त्याचा डायबिटीज जो आहे तो किती कंट्रोल लेवल, म्हणजे एखादा व्यक्ती 40 युनिट सकाळ संध्याकाळ इन्सुलिन घेतो आहे की तो फक्त गोळी घेऊन इन्सुलिन आणि डायबिटीज मॅनेज करतोय. ह्या 2-3 गोष्टींचा महत्वाचा परिणाम होतो जेव्हा आपण पेशंटशी ही चर्चा करतो की सर्जरी नंतर किंवा कुठल्याही वेट लॉसच्या ट्रीटमेंट नंतर तुझी डायबिटीज बरी होण्याची कितपत शक्यता आहे. जसं मी म्हणलं की लेस दॅन 10 इयर्स ऑफ डायबिटीज, 10 वर्षाच्या आतला डायबिटीज, इन्सुलिनची चांगली कॅपॅसिटी आणि वेल कंट्रोल्ड विथ मिनिमल डोस ऑफ इन्सुलिन, कमीत कमी डोस ऑफ इन्सुलिन सोबत आणि गोळ्यांसोबत जर डायबिटीस असेल तर वेट लॉस नंतर, वेट लॉस सर्जरी नंतर सिग्निफिकंट शक्यता आहे की तो डायबिटीस पूर्णपणे बरा होऊ शकतो. ओके. ज्याला जमेल त्यांनी वेट लॉस करावं आणि खूप हाय मॉर्बिड ओबेसिटी असेल तर त्याच्यामध्ये डायबिटीजचा ट्रीटमेंट गोळ्या औषध कमी करण्यासाठी किंवा क्युअर करण्यासाठी एक सर्जरी सुद्धा ऑप्शन राहू शकतो असं म्हणता येईल का सर? अगदी म्हणता येईल. म्हणजे बघा, प्रत्येक लठ्ठ व्यक्ती हा गोळ्या घेण्यासाठी किंवा इंजेक्शन घेण्यासाठी इलिजिबल नसतो ना, प्रत्येक व्यक्ती हा सर्जरीसाठी इलिजिबल असतो. मी सांगेन एक बेरॅट्रिक सर्जन म्हणून जेव्हा माझ्याकडे मी 10 पेशंट बघतो, 10 पेशंटपैकी कदाचित 4 पेशंट हे फक्त लाईफस्टाईल आणि फूड मॉडिफिकेशनवर वजन कमी करू शकतात. 2 ते 3 पेशंट्सना कदाचित ह्याच्यासोबत मेडिकेशन किंवा काही इंजेक्शन घ्यावे लागू शकतील आणि 10 पैकी एखाद दुसरा पेशंट असा असतो की जो ह्या सगळ्या गोष्टींना करूनही ज्याचं वेटचं टार्गेट पूर्ण होऊ शकणार नाही, त्याला मी सर्जरीचं ऑप्शन डेफिनेटली सांगतो. आता आणखीन एक आजकालचं महत्वाचं गोष्ट तुम्ही सांगितलं, जे की इनफर्टिलिटी, वंध्यत्व आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये लेकरं न होणे, ह्या गोष्टीसाठी ओबेसिटी कारणीभूत आहे म्हणून सांगितलं. तर आता ह्याच्यामध्ये मेल पार्टनर म्हणजे मुलगा आणि जी काही मुलगी असते, ह्या दोघांचं ओबेसिटी कारण आहे का फक्त फिमेल ओबेसिटी ह्याच्यासाठी फॅक्टर ठरते? येस. आता जेव्हा आपण ओबेसिटी रिलेटेड इन्फर्टिलिटी म्हणतो तेव्हा पुरुष आणि स्त्री हे दोन्ही जवळपास एकाच पारड्यामध्ये आहेत असं आपल्याला म्हणता येईल. स्त्रीमध्ये जेवढा ओबेसिटीचा प्रॉब्लेम प्रकर्षाने आपल्याला जाणवतो, कारण आपल्याकडे मेजरमेंट करण्यासाठी पीसीओडी नावाचा एक प्रकार आहे. ह्याच्यानंतर काही जे सिम्पटम फिमेल्समध्ये, लेडीजमध्ये दिसतात तो म्हणजे चेहऱ्यावर एक्सेसिव्ह हेअर ग्रोथ व्हायला लागते किंवा पुरळ यायला लागतात, की एकदा एक वय झाल्यानंतर तुम्हाला पुरळ येणं बंद झालं होतं आणि ते जर परत सुरू झालंय त्याचा अर्थ तुमच्या शरीरात इन्सुलिनचा रेझिस्टन्स वाढतोय. तसंच दुसरं जर तुम्ही कॉमनली बघितलं की ह्या यंग पेशंट्समध्ये किंवा आणखी वयस्कर पेशंट्समध्ये मानेभोवती किंवा बगलेमध्ये काळे पट्टे किंवा काळे डाग यायला लागतात. आपल्याला असं वाटतं की कदाचित आपण स्वच्छ धुतलेलं नाहीये. आपण बऱ्याचदा प्रयत्न करतो, क्रीम करतो, ब्लिचिंग करतो, फेशियल करतो, पण हे डाग काही गेल्या जात नाही. ह्याचं कारण हे की हे डाग आपण त्याला वेल्वेटी स्पॉट्स म्हणतो सोप्या भाषेमध्ये, पण त्याचं खरं कारण किंवा सायंटिफिक टर्मिनॉलॉजी जर बघायची तर त्याला म्हणतात अकॅन्थोसिस नायग्रिकान्स. म्हणजे हा काळा पट्टा तुमच्या शरीरातला इन्सुलिन रेझिस्टन्स दाखवतो. त्यामुळे तुम्ही जर घरी कुणालाही हा प्रॉब्लेम दिसत असेल की एखादा भाग आपला काळा होतोय, एस्पेशली बगलेमध्ये किंवा मानेभोवती, तर तुम्ही लक्षात घेऊ शकता की तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप होतो आहे. आता पुरुषांमध्ये असं मेजरेबल आपल्याकडे मार्कर काही नाही, जसं पीसीओडी नावाचा प्रकार लेडीजमध्ये दिसतो, पण पुरुषांमध्ये ओबेसिटी असल्या कारणानं त्यांचा स्पर्म काउंट कमी होणं आणि स्पर्म्सची क्वालिटी कमी होणं आणि त्याच्यामुळे वंध्यत्व येणं, हाही प्रकार तेवढाच कॉमन आहे जेवढा तो लेडीजमध्ये आहे. आणि हे खूप कॉमनली बघतो, नवीन जोडपं लग्न झालं, दोघांची ढेरी सुटते आणि वजन वाढते. म्हणजे लग्न झाल्यानंतर तुमची पुढची जनरेशन, पुढची संतती होण्यासाठी आणि पुढचा तुमचा नेक्स्ट जनरेशन चांगलं येण्यासाठी तुम्ही फिट राहणं तितकंच गरजेचं आहे, वडन न वाढू देणं हे गरजेचं असं म्हणता येईल का? अगदी बरोबर आहे. म्हणजे एक नॅचरल आपली टेंडन्सी असते की एक हॅपीली मॅरिड कपल जेव्हा सोबत राहतात ते दोघे खुश असतात, हॅपी असतात, आपली आयुष्य एन्जॉय करतात. त्यामुळे थोडंफार वजन पुटअप करणं हे नॅचरल आहे, साहजिक आहे. पण त्यासोबत त्या दोघांनी म्हणजे
एखाद्या कपलला जर मला ॲडवाईस करायचं असेल तर मी हेच सांगेल की तुमच्या पुढच्या नॉर्मल वैवाहिक जीवनासाठी ॲज वेल ॲज तुम्हाला दुसरे काही आजार होऊ नये ह्याच्यासाठी वजन आणि फिटनेस ह्या दोन्ही गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे. जसं एखादं कपल म्हणून आपण फिरायला जातो, आपण आईस्क्रीम खायला जातो, आपण पिझ्झामध्ये जातो, तसं दोघांनी मिळून सोबत व्यायामही केला पाहिजे. शक्य झाल्यास जिम अटेंड करायला पाहिजे. काहीही न झाल्यास तुम्ही रोज अर्धा पाऊण तास पळण्याचा व्यायाम करा, चालण्याचा व्यायाम करा. दॅट इज ऑल्सो सफिशियंट. दोघं जण पार्टनर म्हणून दोघांनी मिळून इनिशिएटिव्ह घेतलं तर त्यांची पुढची जो काही फॅमिली आहे तो सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं दुसऱ्यांच्या इन्फर्टिलिटी क्लिनिकमध्ये न जाता आपली पुढची संतती चांगली होऊ शकते आणि तो स्ट्रेस सुद्धा घेण्याची गरज नाही पडत असं म्हणताय. अगदी बरोबर बोलले डॉक्टर सम्राट. म्हणजे एखाद्या जोडप्यानी लग्न झाल्यानंतर जर ही गोष्ट ठरवली की आम्ही दोघं तर हेल्दी राहूच, पण आमच्या हेल्दी राहण्यामुळे आजूबाजूला राहणाऱ्यांवरही प्रभाव पडेल, आम्हाला स्वतःला कधीही मेडिकल ट्रीटमेंट घ्यायची गरज पडणार नाही, आणि अशी जर आमची लाईफस्टाईल राहिली तर आमच्या मुलांची लाईफस्टाईल सुद्धा आमच्याच सारखी होईल. आम्हाला इन्फर्टिलिटी क्लिनिकच्या चक्रा माराव्या लागणार नाहीत किंवा ओबेसिटी ट्रीटमेंटसाठी डॉक्टर सबनीसकडे जायची गरज पडणार नाही अशी मी अपेक्षा करतो. हे खूप स्ट्रेसफुल आहे सर. एखाद्या व्यक्तीला PCOD आहे, मुलं बाळ होत नाही, 1 वर्ष फॅमिली मेंबर घरवाले समजून घेतात की ह्यांनी आता लग्न झालेले ट्राय करत आहेत, पण 1 ते 2 वर्षाच्या नंतर आपली जो काही सोसायटी आहे, लेकरू होत नाही, का बरं होत नाही, काय प्रॉब्लेम आहे, हे सगळं म्हणत राहतात. तर सर नेमकं हे PCOD मध्ये ओबेसिटी असल्याने कारणाने का बरं व्हायला पाहिजे आणि त्याचा इम्पॅक्ट त्यांना लेकरं न होण्यासाठी कसा होतो ह्याच्याबद्दल थोडं सांगू शकता का? येस. आता PCODचं जे मेकॅनिझम आहे किंवा जी शरीरामध्ये बदल होतात. PCOD नेमकं म्हणजे काय ह्याच्याबद्दल पहिलं सांगा, नाही तर कंटेक्स्टच कळणार नाही आपण काय बोलतोय. येस, म्हणजे PCOD सांगायचं झालं तर आपण त्याचा लॉंग फॉर्म जर बघितला तर तो म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज. ओके. जेव्हा त्याच्यासोबत आणखी काही गोष्टी जसं फेशियल हेअर, चेहऱ्यावरचे हेअर्स वाढणे किंवा मुरुमाचे फोडं येणे किंवा इन्सुलिन रेजिस्टन्स असं जेव्हा त्याच्या कॉम्बिनेशनमध्ये होतं तेव्हा आपण त्याला PCOS, पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम असं म्हणतो. बेसिकली काय होतं की एका स्त्रीच्या शरीरामध्ये दर मासिक पाळी येण्याच्या अगोदर एक बीजांड तयार होतं जे फ्युचर फर्टिलायझेशन म्हणजे उत्पत्तीसाठीचं लागण्यासाठीचं बीज तयार होत असतं. जेव्हा इन्सुलिन रेजिस्टन्स शरीरात वाढतो तेव्हा हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणजे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन जे नॉर्मल हॉर्मोन्स एका स्त्रीमध्ये ज्या प्रमाणात असतात त्यांचा बॅलन्स, त्यांची हार्मनी बिघडते आणि त्यामुळं मल्टिपल फॉलिकल म्हणजे खूप सारे बीज एका वेळी तयार व्हायला लागतात. ते ॲट ए टाइम एकाच वेळी तयार होत असतात, त्यामुळं कुठलंही एक बीज व्यवस्थित मॅच्युअर होत नाही आणि ते पाळीच्या अगोदर जेव्हा रिलीज व्हायला हवं तेव्हा ते रिलीज होत नाही. ते रिलीज होत नाही म्हणून कन्सेप्शन किंवा बीजांड तयार होण्याची प्रक्रिया किंवा बाळ होण्याची प्रक्रिया सुरुवातच होत नाही आणि म्हणून इन्फर्टिलिटी होतं. म्हणून आपण अशा पेशंटमध्ये जेव्हा सोनोग्राफी करून बघतो तेव्हा डॉक्टर म्हणतात की तुमच्या अंडकोशामध्ये किंवा ओव्हरीमध्ये हे मल्टिपल फॉलिकल आहेत, खूप सारे फॉलिकल डेव्हलपिंग आहेत, जे ॲक्च्युली एकच फॉलिकल एका वेळी असायला पाहिजे आणि हे खूप सारे असल्यामुळं कुठलंही रिलीज होत नाही आणि म्हणून इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम. खूप सुंदर सांगितले. म्हणजे एखादी जर का आता स्त्री लग्न झालेलं आहे किंवा लग्नाचं एज आहे, जर का आता मासिक पाळी बरोबर येत नसेल आणि थोडाफार लठ्ठ असेल तर एक हे PCODचा सिम्पटम असं म्हणता येईल का? हा नक्कीच PCODचा सिम्पटम म्हणता येईल. म्हणजे मी सांगेन की हा लग्न झालेल्या स्त्रियांमधलाच प्रॉब्लेम नाही आहे, हा 13, 14, 15 वर्षाच्या मुलींमध्येही आढळणारा प्रॉब्लेम आहे. PCOD आजकाल कमी वयांपासून दिसायला लागलेला आहे, कारण लठ्ठपणा सुद्धा त्या वयापासून सुरू झालेला आपल्याला दिसतो. त्यामुळे एखाद्या मुलीला पिरियड सुरू झालेले आहेत, सुरुवातीचा वर्षभराचा पिरियड हा थोडा इरेग्युलरिटीचा असू शकतो, पण त्याच्या पुढे जर कंटिन्युअसली पिरियडमध्ये इरेग्युलरिटी आहे, पोटात दुखणं आहे, तर तुम्हाला डेफिनेटली ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की हिला PCOD नावाचा प्रकार तर डेव्हलप होत नाही ना, जेणेकरून जेव्हा केव्हा मुलीचं लग्न होणार आहे तेव्हा हा इन्फर्टिलिटी किंवा ह्या गोष्टींचं सोल्युशन आपल्याला सुरुवातीलाच निघालेलं असलं पाहिजे. म्हणजे
एकंदरीत म्हणजे ओबेसिटीमुळे आपली फर्टिलिटीवरती इम्पॅक्ट होतो, मेलमध्ये स्पर्म काउंट कमी होतो, क्वालिटी डिफरन्स होऊ शकतो, फिमेलमध्ये PCOS होऊन त्यांच्यामध्ये जी काही प्रक्रिया होणार आहे ती प्रक्रिया होत नाही, त्यामुळे इन्फर्टिलिटी होऊ शकतो. जर का आपण एंगेजमध्ये असेल तर सगळ्यात पहिले लठ्ठपणा होऊ देऊ नका. होत असेल तर लाईफस्टाईल डाएट करून त्याला चांगलं करा, किंवा गरज पडली वर्स्ट सिनारिओमध्ये सर्जरी करून केलं तरी काय हरकत नाही. आणि तुमची पुढची फर्टाईल लाईफ चांगलं करण्यासाठी ओबेसिटीला त्याच्यामधून काढणं गरजेचं आहे, असं म्हणता येईल का सर? अगदी बरोबर म्हणतायत की ह्या सगळ्या गोष्टींवर ओबेसिटीचा परिणाम असल्या कारणानं वेळीच त्याची योग्य ट्रीटमेंट करणं. मी त्याच्याही अगोदर म्हणेन की तुम्हाला प्रॉब्लेम आहे, ह्या प्रॉब्लेमची जाणीव होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्हाला जाणीव होते की मला ह्या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे, त्या दिवशीपासून तुम्ही त्या गोष्टीचं सोल्युशन काढण्यासाठी, पर्याय शोधण्यासाठी, उत्तर शोधण्यासाठी प्रयत्न करता. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपल्यामध्ये ओळखा की खरंच आपल्यामध्ये प्रॉब्लेम आहे का, आणि जर तो प्रॉब्लेम असेल तर जसं सरांनी सांगितलं की डाएट आहे, एक्सरसाइज आहे, आजकाल सगळ्या गोष्टी ऑनलाईन अवेलेबल आहेत. तुमच्या मदतीला ChatGPT आहे, तुमच्या मदतीला आमच्यासारखे डॉक्टर्स आहेत, डायटिशियन्स आहेत. जसं मी मगाशी म्हणालो की प्रत्येकाला सर्जरीची गरज नाही, प्रत्येकाला गोळ्या औषधांची गरज नाही. आपण सुरुवातीला ह्या गोष्टीबद्दल अवेअर होणं आणि स्वतःहून त्याच्याबद्दलची इम्प्रूव्हमेंट किंवा त्याच्याबद्दलची ट्रीटमेंट सुरू करणं महत्वाची आहे. आणि जिथे गरजेचं असेल तिथे तुम्ही स्पेशलिस्टचा सल्ला डेफिनेटली घेऊ शकता. ओबेसिटी किंवा लठ्ठपणा इतकं गंभीर्याने आपल्याला बघण्याची गरज आहे, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं सर. आणि एक वाक्य तुम्ही जे बोललेले खूप महत्वाचं आहे की सेल्फ अवेअरनेस. मला हा प्रॉब्लेम आहे समजल्याशिवाय त्याचं सोल्युशन होत नाही. चला आता आपण असं समजून घेऊ की माझी BMI केलेलं आहे, BMI जास्त आहे असं मला कळालं, तर काय गोष्टी अवेलेबल आहेत ज्याच्यामध्ये आपली लठ्ठपणा कमी करू शकतो, किंवा त्याला ट्रीटमेंट ऑप्शन काय काय त्याच्याबद्दल थोडंफार मार्गदर्शन करू शकता का? डेफिनेटली. म्हणजे जेव्हा आपल्याला हे रिअलाइज होतं की आपण लठ्ठ आहोत किंवा लठ्ठपणामुळे आपल्याला काही संभावित प्रॉब्लेम पुढे होऊ शकतात, आणि हे जेव्हा तुम्हाला रिअलाइज झालंय, सेल्फ अवेअरनेस झाला आहे, मला असं वाटतं आपण छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करू शकतो. जसं मी म्हणालो की प्रत्येकाला ट्रीटमेंटची, गोळ्यांची किंवा सर्जरीची गरज नाही. काही लोकांचं वजन मे बी 5 किलो, 10 किलो, 15 किलो जास्त असेल. पण जेव्हा तुम्ही कॉन्शियसली आपल्या जीवनातल्या किंवा रोजच्या लाईफस्टाईल रिलेटेड गोष्टींना कॉन्शियसली बघता, जेव्हा तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊन बघता, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की बऱ्याचशा दिवसभरातल्या गोष्टी, उदाहरणार्थ खाण्यातल्या गोष्टी, आपण ह्या अनइंटेन्शनली खातो. एखादी गोष्ट गोड आहे, एखादी गोष्ट स्वीट आहे, एखादी गोष्ट तळलेली आहे, एखाद्या गोष्टीत तेलाचं प्रमाण जास्त आहे. अशी गोष्ट आपण साधारणपणे टाळू शकतो. पण त्या गोष्टींबद्दल अवेअरनेसच नसल्यामुळे आपण इतके दिवस त्या गोष्टींकडे लक्ष दिलेलं नाही. तर मला असं वाटतं इन जनरल, आता अगेन आज ह्या जगामध्ये 21व्या शतकामध्ये आपण आहोत. आपल्याला ज्या व्यक्तीकडे मोबाईल फोन आहे, जो इंटरनेटचा वापर करतो, त्यांना सगळ्यांना हे माहिती आहे की हेल्दी डाएट काय आहे आणि अनहेल्दी फूड कोणतं आहे. तर माझं म्हणणं, हे जर तुम्हाला अवेअरनेस झालेला आहे तर तुम्ही हेल्दी डाएटचा डेफिनेटली विचार करायला पाहिजे. एक मॉडरेट फॉर्म ऑफ एक्सरसाइज ही प्रत्येकाने केलीच पाहिजे. 40 मिनिटं ते 50 मिनिटाचा तुम्ही वॉक आठवड्याभरातनं 5 दिवस, फार फार तर 6 दिवस जरी करू शकले तरी तो तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करतो, तो तुमची मसल स्ट्रेंथ वाढवतो. आणि ह्याच्यासोबत जर आपण थोडं डाएटवर लक्ष दिलं, जेणेकरून हाय फायबर डाएट घेणं किंवा हिरव्या पालेभाज्या घेणं किंवा फळभाज्या ज्याला आपण म्हणतो त्या जास्त सेवन करणं, फ्रुट्सचं सेवन जास्त करणं, कमीत कमी प्रोसेस्ड फूड जे आहे, जे आपण आज रेडीमेड फूड मार्केटमधनं घेतो, कमीत कमी ह्या गोष्टींचा जर आपण वापर करू शकलो तर आपलं वजन डेफिनेटली नियंत्रणात यायला लागतं. दुसरा महत्वाचा फॅक्टर, जो आजकाल पुण्यासारख्या शहरांमध्ये इतका मोठा IT क्राऊड आहे, त्यांच्या शिफ्ट्समध्ये ते काम करतात, स्ट्रेस असतो, काही लोकांना टार्गेट्स असतात, अशा वेळी झोपेवर परिणाम होतो. एक साऊंड स्लीप ही अत्यंत गरजेची आहे. नुसताच लठ्ठपणा नाही तर खूप शारीरिक संबंधित आजारांपासून प्रिव्हेन्शन होण्यासाठी किंवा इव्हन झालेल्या आजारांचं चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला इररिस्पेक्टिव्ह ऑफ एज कमीत कमी 6 ते 7 तासाची साऊंड स्लीप, चांगली झोप ही सुद्धा तितकीच महत्वाची आहे. तुम्ही बोलता बोलता 2-3 वेळा साऊंड स्लीप म्हटलं. ते साऊंड स्लीपची तुमची व्याख्या काय हे पण सांगा ना सर.
साऊंड स्लीपची व्याख्या बघा, प्रत्येकाची झोपण्याची वेळ आणि झोपण्याचा लागणारा कालावधी हा वेगवेगळा असू शकतो. आपण साऊंड स्लीप त्याला म्हणूया की तुम्ही रात्री झोपल्यानंतर जेव्हा सकाळी उठता तेव्हा तुम्हाला उत्साह असतो, ओके. तेव्हा तुम्हाला आळस येत नाही, तुम्हाला थकवा वाटत नाही. तुमचं शरीर पूर्ण विश्रांतीनंतर जेव्हा दिवसभराच्या किंवा पुढच्या 12 तासाच्या कामासाठी किंवा येणाऱ्या आव्हानांसाठी तयार असतं, त्याला आपण साऊंड स्लीप म्हणूया. मग ती मोदीजींसाठी 3 तास असेल किंवा माझ्यासारख्या व्यक्तीसाठी 8 तास असेल. ओके. सो टायमिंग कॅन व्हॅरी, म्हणजे प्रत्येकासाठी साऊंड स्लीपचा कन्सेप्ट वेगळा असू शकतो. पण डेफिनेशन वाईज तुम्ही सकाळी उठल्यानंतर उत्साही जर फील करत आहात, त्याचा अर्थ 99% तुमची स्लीप चांगली झालेली आहे, ज्याला आपण साऊंड स्लीप म्हणू शकतो. ओके सर, आता साऊंड स्लीपची डेफिनेशन इतकं चांगलं सांगितलं आणि तुम्ही तर सगळ्या गोष्टींना कोट केलं की आजारांसाठी ओबेसिटी, स्लीप हा एक मेजर फॅक्टर आहे. सर, भरपूर पेशंट ओपीडीमध्ये येतात, त्यांना सांगतात की मला झोप लागत नाही. आजकालच्या जमान्यामध्ये लॅपटॉप, टीव्ही सगळं बघत राहतात, झोप लागत नाही म्हणतात. एखाद्याला साऊंड स्लीप येण्यासाठी काय पोषक गोष्टी करायला पाहिजे, नाईट रुटीन, त्याच्याबद्दल थोडाफार सांगू शकता का? नक्कीच मला सांगायला आवडेल. म्हणजे आता हा प्रॉब्लेम आपण इवन लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत बघतो. आता प्रत्येकाची स्लीप रिक्वायरमेंट किंवा झोपेची आवश्यकता शरीरामध्ये ही प्रत्येक वयानुसार चेंज होऊ शकते. लहान मुलांना जास्त असते आणि वयोवृद्ध लोकांना ती हळूहळू कमी होत जाते वयानुसार. पण आजच्या लाईफस्टाईलमध्ये ज्या आपण स्लीप डिस्टर्बिंग गोष्टी ज्या बघतो आहोत, त्याचे मुख्य कारण जर बघितले तर टेलिव्हिजन आहे, मोबाईल स्क्रीन आहे किंवा टॅबलेट्स आहेत, कम्प्युटर्स आहेत. ह्याच्यापासून जो लाईट इमिट होतो, एस्पेशली ब्लू लाईट जो इमिट होतो, तो तुम्हाला सूर्यप्रकाश असल्यासारखं जाणवतो. आणि हा सूर्यप्रकाशाचं स्टिम्युलेशन जर तुमच्या डोळ्यांथ्रू मेंदूपर्यंत पोहोचलं तर तुमचा मेंदू सुद्धा झोपेला कारणीभूत असलेल्या हॉर्मोन्सचं सिक्रिशन करत नाही. म्हणजे साधं आपण 60 वर्षापूर्वीचा जर विचार केला की 1965 मध्ये आपल्याकडे वीज आली आणि आपण इलेक्ट्रिसिटी यूज करायला लागलो. त्याच्या अगोदर सूर्यास्त झाला की सगळीकडे अंधार असायचा, घरामध्ये छोटासा कंदील असायचा आणि त्या अंधारामुळं पुढच्या 2-3 तासामध्ये प्रत्येक व्यक्तीला नॅचरली स्लीप किंवा झोप यायला लागायची. आता आपण इतक्या झगमगाटात राहतो आणि स्पेशली ह्या स्क्रीन्सला इतकं जवळून बघतो की आपल्या मेंदूला हे परसेप्शन किंवा मेंदूला हे कळतच नाही की ही रात्र आहे आणि हा झोपायचा पिरियड झालेला आहे. त्यामुळे ज्यांना एस्पेशली झोपेबद्दल तक्रारी आहेत किंवा ज्यांना झोप चांगली हवी आहे, त्यांनी झोपेच्या अगोदर कमीत कमी 2 ते 3 तास हा स्क्रीनशी कॉन्टॅक्ट करणं टाळायला पाहिजे. त्याचप्रमाणे मी पोटाचा डॉक्टर आहे, डॉक्टर सम्राट जसे आहेत तसे, तर जेवण सुद्धा, जेवणामध्ये आणि झोपेमध्ये सुद्धा कमीत कमी 2 ते 3 तासाचं अंतर जर असलं तर पोटाशी संबंधित बरेचशा तक्रारी सुद्धा तुमच्या झोपेसारख्याच कमी होतील. ओके ओके, खूप सुंदर सर. सर, आता तुम्ही इतकं सुंदर पद्धतीने 4 गोष्टींचं सांगितलं की डाएट, लाईफस्टाईल, एक्सरसाइज करा, स्ट्रेस कमी करा आणि स्लीप प्रॉपर घ्या. ह्या 4 गोष्टी केलं तर तुमचं वेटवरती कंट्रोल येऊ शकतो, वेट कमी होऊ शकतो. पण बरेच पेशंट असे असतात, ते सांगतात की आम्ही हे ट्राय करतो पण आमच्या बॉडीवरती इम्पॅक्ट येत नाही, किंवा आम्ही ट्राय करतो आणि काहीच दिवसात सुटून जातं, आणखीन तसंच तसं होतो. ह्याबद्दल तुमचं मत काय आहे? बरोबर. आता बघा, लठ्ठपणाशी जेव्हा आपण फाईट करण्याचा विचार करतो किंवा त्याच्याबद्दल ट्रीटमेंट किंवा त्याच्यापासून निरसन होण्यासाठी प्रयत्न करण्याचा विचार करतो, तेव्हा ही फाईट जी आहे ना, ही ऑनगोईंग फाईट आहे. मी माझ्या पेशंट्सनाही हे सांगत असतो की आपल्या जेनेटिक्समध्ये अशी जडणघडण आहे की आपण लठ्ठ आहोत. त्यामुळे उद्या मी सर्जरी जरी तुमची केली आणि तुम्ही बारीक झाले तरीही 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर परत वजन वाढण्याची टेंडन्सी ही तुमच्या शरीराची राहणारच आहे. कारण मी फक्त इंटेस्टाईनचं ऑपरेशन करणार आहे, मी गुणसूत्रांचं ऑपरेशन करू शकत नाही. त्यामुळं मोटिवेशन हा एक महत्वाचा फॅक्टर आहे, जो ओबेसिटी असणाऱ्यांना बऱ्याचदा सतावतो किंवा हा त्रास देतो की डॉक्टर 3 महिन्यापासून हे करते पण वजन बिलकुलच हलत नाही, म्हणून ह्याच्या पुढे करण्याची इच्छा होत नाही. मला असं वाटतं जिथे तुम्हाला मोटिवेशन कमी पडतं, जिथे इच्छाशक्ती कमी पडते किंवा
सगळे एफर्ट्स घेतल्यानंतरही जर रिझल्ट मनासारखा मिळत नाही, आय थिंक तेव्हा तुम्ही तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट केला पाहिजे. कारण लाईफस्टाईल आणि डाएट आणि एक्सरसाइज ह्याच्यानंतर हे सगळं करूनही जर आपल्याला हवा तसा रिस्पॉन्स मिळत नाहीये, तर पॉसिबली आपल्याला कुठेतरी नवीन फॉर्म ऑफ इंटरव्हेन्शन म्हणजे आयदर एखादी गोळी किंवा आयदर एखादा इंजेक्शन किंवा आयदर एनी फॉर्म ऑफ ट्रीटमेंट इथे सुरू करणं आवश्यक आहे, जेणेकरून त्याची सस्टेन्ड एफर्ट्स तुम्ही घेऊ शकाल आणि ओबेसिटीपासून मुक्त होऊ शकाल. ओके. आता तुम्ही बोलता बोलता गोळी म्हणून टाकलं तर सर, एक आता आजकालचं खूप मोठा फॅड आहे ओझेम्पिक, म्हणजे फास्ट फॅट लॉस, आणि लाखो रुपये खर्च करून गोळी लोक घेत आहेत जेणेकरून आपलं वेट कमी व्हायला पाहिजे. ह्याच्याबद्दल ॲज अ बॅरेट्रिक सर्जन, ओबेसिटी ट्रीटिंग डॉक्टर पण तुमचं मत काय? फार महत्वाचा विषय, महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे सर. ओझेम्पिक जो ब्रँड सध्या भारतामध्ये अवेलेबल होतो आहे, अजून अवेलेबल झालेला नाही, त्याचाच ओरल फॉर्म जो आहे तो रायबेल्सस म्हणून गोळी आहे. नोवार्टिस नावाच्या कंपनीने ती बनवलेली आहे, नोवो नॉर्डिस नावाच्या कंपनीने बनवलेली आहे. अजून एक नवीन इंजेक्शन सध्या रिसेंटली लॉन्च झालं आहे, त्याला आपण मौंजारो म्हणतो. त्याचं कंटेंट हे टर्झेप्टाइड म्हणून एक मॉलिक्यूल आहे. आता हे दोन मॉलिक्यूल सध्याचा अवेलेबल लिटरेचरला जर आपण बघितलं तर 15 ते 20% पर्यंत वेट लॉस करू शकतात, असं त्यांचा दावा आहे. काही पेशंट्सना मी मागच्या 2 वर्षापासून ही ट्रीटमेंट देतो. अगेन मी सांगतो की आपण हे जेव्हा ट्रीटमेंट सुरू करतो तेव्हा थोडंसं रिअलिस्टिक अपेक्षा, रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन आपण ठेवलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीसाठी ही ट्रीटमेंट सुटेबल असेलच असं नाही. त्यामुळं काही इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर तुमच्या डॉक्टरांना तुम्ही भेटून त्यांच्या सल्ल्यानुसार ही गोळी सुरू करायला पाहिजे किंवा इंजेक्शन सुरू करायला पाहिजे. सिग्निफिकंट असे साईड इफेक्ट्स अजून तर ह्या दोन्ही औषधांबद्दल बघण्यात आलेले नाहीत. मागच्या 7-8 वर्षाच्या लिटरेचरमध्येही तसे अवेलेबल नाही आहेत. त्यामुळे जशी उत्सुकता तुमच्या सर्वांमध्ये या औषधाबद्दल किंवा इंजेक्शनबद्दल आहे, तसा त्याचा रिस्पॉन्सही काही प्रमाणात आहे. मी ॲज अ बेरियाट्रिक सर्जन ह्याच्याकडे असं बघतो की जसा माझ्याकडे येणारा प्रत्येक लठ्ठ व्यक्ती हा सर्जिकल कॅन्डिडेट नाही, तसा प्रत्येक व्यक्ती हा इंजेक्शनचाही कॅन्डिडेट नाही. त्यामुळे मी असा विचार करतो की काही व्यक्तींना फक्त डाएट, काही व्यक्तींना डाएट प्लस एक्सरसाइज, काही व्यक्तींना सोबत एखादं इंजेक्शन आणि काही व्यक्तींना सर्जिकल फॉर्म ऑफ थेरपी. म्हणजे हा आपल्या बेरियाट्रिक किंवा ओबेसिटी ट्रीटमेंटमध्ये आणखी एक शस्त्र आपल्याकडे उपलब्ध झालं आहे की ज्याचा उपयोग करून आपण ह्या ओबेसिटी नावाच्या किंवा लठ्ठपणाच्या भस्मासुराला कुठेतरी संपवण्यासाठी या इंजेक्शनचा वापर करू शकतो. ओके. आता तुम्ही बोलता बोलता बोलून गेले की काही पेशंटमध्ये सर्जरी तुम्ही ऑफर करता असं मला सांगितलं, तर असे कोणते पेशंट आहेत ज्यांना ओबेसिटीमध्ये सर्जरीची गरज लागते, आणि जर गरज लागत असेल काय सर्जरी तुम्ही त्यांना करता आणि त्याचं नेमकं काय इम्पॅक्ट होतं याच्याबद्दल सांगू शकाल का? येस. बेरियाट्रिक सर्जरी जर आपण बघितलं तर अगेन माझ्या स्वतःच्या अनुभवाप्रमाणे मी असं सांगू शकतो की आपण प्रिडॉमिनंटली 2 ते 3 वयोगटांमध्ये ह्याचं प्रमाण जास्त बघतो. सुरुवातीचा वयोगट आहे 19-20 किंवा 20तले मुलं आणि मुली, ज्यांना कॉलेजमध्ये लठ्ठपणाचा प्रॉब्लेम ते फेस करतायत किंवा ज्यांना लग्नासाठी स्थळं मिळण्यासाठी किंवा मॅच मेकिंगसाठी सुटेबल ऑप्शन्स त्यांच्या जाडीमुळे मिळत नाहीयेत. हा एक प्रिडॉमिनंटली मोठा माझ्याकडे पेशंट वर्ग आहे. दुसरा आहे जो 40 ते 50 वयोगटातला आहे, ज्यांना नवीन आजार किंवा गुडघे दुखण्याचा त्रास हा ओबेसिटीमुळे सुरू झालेला आहे. तर ह्या वयोगटांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की साधारणतः 30-35 किलोपेक्षा जास्त ज्यांना नॉर्मलपेक्षा जास्त ज्यांना वेट आहे त्यांना बाकी ट्रीटमेंट फॉर्म्स, ज्याला आपण मेडिकल ट्रीटमेंट म्हणतो, ते कदाचित सुटेबल होऊ शकत नाहीत. म्हणून त्यांना सर्जरी हा एक पर्याय असू शकतो. जसं मी 50च्या गटाबद्दल सांगितलं की ज्यांना डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, कोलेस्ट्रॉल आहे किंवा आणखी फॅटी लिव्हर आहे किंवा आणखी ओबेसिटीशी रिलेटेड प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत, त्यांना ही मेडिकल थेरपी किंवा फक्त लाईफस्टाईल आणि डाएट हे तितकीशी इफेक्टिव्ह ठरत नाही.
म्हणून त्यांना बेरॅट्रिक सर्जरी हा एक चांगला पर्याय म्हणून उपलब्ध होऊ शकतो. सर, बॅरेट्रिक सर्जरी म्हणजे आपण काय फॅट काढतो का, नेमका काय करतो बॅरेट्रिक सर्जरीमध्ये? जो लायपोसक्शन हा बॅरेट्रिक सर्जरीचा प्रकार आहे का? अगेन सरांनी फार महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे. हा बरेच पेशंट मला हा प्रश्न विचारतात. मी पहिल्या काउन्सिलिंग पासनं त्यांचे डाऊट्स पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या भेटीतच मी सांगतो की आपण कुठलीही चरबी काढणार नाही. चरबी काढणं किंवा ज्याला तुम्ही लायपोसक्शन असं म्हणले, ही एक प्युअरली कॉस्मेटिक प्रोसिजर आहे. एखादा शरीराचा भाग किंवा अवयव जर डिस्प्रपोर्शनेटली म्हणजे विकृतपणे वाढलेला असेल, तो चांगला दिसत नसेल आणि तिथनं चरबी काढायची आहे एखाद्या ठराविक एरियापुरती, त्याला आपण लायपोसक्शन म्हणतो, ज्याच्यामध्ये शरीरावर छोटे छोटे कट्स देऊन आतमधली चरबी वितळवून ती शोषली जाते आणि जेणेकरून तिथली चरबी कमी केली जाते. एखादा व्यक्ती जर 100 किलो किंवा 120 किलोचा आहे, त्याच्यासाठी तुम्ही लायपोसक्शन नावाचा प्रकार प्रॅक्टिकली करू शकत नाही. त्यामुळे लायपोसक्शन आणि बेरॅट्रिक सर्जरी ह्याचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. दोन्ही वेगळे आहेत. दोन्ही ऍब्सोल्युटली वेगळे आहेत. बेरॅट्रिक सर्जरी ही पोटामधल्या इंटेस्टाईन्सवर वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स करून केला जाणारा प्रकार आहे. ज्याच्यामध्ये कॉमन ऑपरेशन हे स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी असं आपण म्हणतो. ज्याच्यामध्ये आपण पोटाच्या पिशवीचा आकार कमी करतो जेणेकरून पेशंटचा इनटेक कमी होईल. ही कॉमन सर्जरी आहे, सगळ्यात कॉमनेस्ट परफॉर्म ऑपरेशन आहे. आणि जे दुसरं ऑपरेशन आहे त्याला आपण रुएनवाय गॅस्ट्रिक बायपास किंवा सोप्या भाषेत गॅस्ट्रिक बायपास असं म्हणतो. ज्याच्यामध्ये पोटाची साईज तर आपण कमी करतोच, पण आतड्यांची अशी अरेंजमेंट करतो आतमध्ये की जेवण तर कमी जाईलच, पण जेवढं जेवण केलं तेवढं सुद्धा पूर्ण शरीरामध्ये ऍब्सॉर्ब होणार नाही, जेणेकरून वेट लॉससाठी मदत होईल. सर, ज्या वेळेला सर्जरी म्हणतो एखाद्या पेशंटला खूप भीती वाटते, तर थोडक्यामध्ये हा बॅरेट्रिक सर्जरी किती सेफ आहे, त्यामुळे काही दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होतात का, ह्याच्याबद्दल सांगू शकाल का सर? 100%. अगेन हा एक महत्वाचा प्रश्न मला विचारला जातो की बेरॅट्रिक सर्जरीची सेफ्टी प्रोफाईल काय आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की बेरॅट्रिक सर्जरी ही दुर्बिणीद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया आहे. म्हणजे चिरफाड नाही. त्यामुळे चिरफाड काहीही होत नाही. पोटावर 4 किंवा 5 ठिकाणी अर्धा सेंटीमीटरचे छोटे छोटे इन्सिजन्स आपण घेतो, जे नंतर ओळखूही येत नाहीत. म्हणजे प्रॅक्टिकली स्कारलेस सर्जरी ही होऊ शकते. कॉम्प्लिकेशन म्हणाल तर जसं कुठल्याही सर्जरीमध्ये काही ठराविक प्रमाणात कॉम्प्लिकेशन असू शकतात, तसं बेरॅट्रिक सर्जरीमध्येही लिटरेचरनुसार कॉम्प्लिकेशनचा रेट हा 0.1% आहे. नेग्लिजिबल आहे तो. अगदी म्हणजे अगदी तुम्हाला कम्पॅरेबल सर्जरी जर सांगायची झाली तर गॉल ब्लॅडरचं ऑपरेशन, आज जगामध्ये गॉल ब्लॅडर ऑपरेशनचं कॉम्प्लिकेशन रेट हा 0.3% आहे. म्हणजे बेरॅट्रिक सर्जरीचा कॉम्प्लिकेशन रेट हा गॉल ब्लॅडर सर्जरीपेक्षाही कमी आहे. प्रोव्हाइडेड Provided. हाताने Exactly. करायला हवं. अगदी सरांनी जो महत्वाचा पॉइंट हायलाइट केला तो हाच की एका चांगल्या सेंटरमध्ये एका एक्सपिरियन्स्ड सर्जन कडून आणि एका इलिजिबल म्हणजे जो खरंच कॅन्डिडेट आहे ऑपरेशनचा, त्याला ऑप्टिमाइज केल्यानंतर जर हे ऑपरेशन केलेलं असेल तर प्रॅक्टिकली ह्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन होण्याची रिस्क नाही. ओके सर, हा क्वेश्चन विचारताना मला सुद्धा थोडा संकोच आहे, पण तरी सुद्धा आपण ओपनली सांगावं असा माझी अपेक्षा आहे. सर, तुम्हाला मी 5 वर्ष, कारण संदीप सर आणि मी दोघं जण सोबत काम केलेलं आहे, सरांना एक 5 वर्ष ते 10 वर्षापासून मी बघतोय ह्यांचा वेट कमी कमी होत गेलेला आहे. आणि आज सुद्धा जर म्हटलं तर लठ्ठपणाच्या कॅटेगरीमध्ये, ओव्हरवेटमध्ये सरांना कॅटेगरी करायला काही हरकत नाही. तरी तुमची काय जर्नी होती ज्याच्यामध्ये तुम्ही ओबेसिटीहून ह्या हेल्दी लाईफकडे आले, ह्याचं काय केलं हे तुम्ही पर्सनल एक्सपिरियन्स म्हणून सांगितलं तर लोकांना त्याच्याबद्दल माहिती चांगली भेटेल, त्याबद्दल थोडं सांगू शकता? अगेन छान हा प्रश्न आहे, थोडासा पर्सनल जरूर आहे, पण बऱ्याचदा पेशंटशी बोलत असताना त्यांच्याकडनं असा मला प्रश्न असतो की सर, तुम्ही लठ्ठपणाचे ऑपरेशन करता, आम्ही ऑपरेशन करूनही घेतले, आमचे पेशंट बारीकही झाले, हेल्दी झाले, पण तुमचं वजन पण थोडंसं हायर साईडला आहे, तर हे कसं? तर मजेशीर गोष्ट आहे. मी त्यांना हेच सांगतो की बघा, तुमच्यासारखाच मी ह्या लठ्ठपणाच्या प्रॉब्लेमशी मागच्या 25 ते 30 वर्षापासून फाईट करत आहे. त्यामुळे मला तुमचे प्रॉब्लेम जेवढ्या चांगल्या प्रकारे कळू शकतात तेवढे कदाचित डॉक्टर सम्राटला कळू शकणार नाहीत, कारण त्यांना ओबेसिटी नाही. हा झाला गमतीचा विषय. पण येस,
मला माहिती आहे की मी जरी डॉक्टर असलो तरी मी माझ्या गुणसूत्रांना बदलू शकत नाही आणि मला माझं वजन कमी करण्यासाठी कॉन्स्टंटली प्रयत्न हे करावेच लागणार आहेत. त्यामुळं उद्या माझे मित्र डॉक्टर सम्राट व्यायाम करत असतील की नसतील, त्यांच्या डाएटकडे लक्ष देत असतील की नसतील, मला मात्र ह्या गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे. हे बऱ्याचदा प्रॅक्टिसमध्ये मी हजबंड वाईफ बद्दल बघतो, मुलगा आणि आई किंवा मुलगा आणि वडील ह्यांच्याबद्दल बघतो की एखादा बारीक असतो आणि मग तो थोडासा आपल्या मुलाबद्दल, आपल्या स्पाऊसबद्दल, आपल्या पार्टनरबद्दल थोडा जजमेंटल होतो की ही व्यक्ती खूप जेवण करते, ही खूप आळशी आहे, हिला फिरावं वाटत नाही. तर मला असं वाटतं हा प्रत्येकाने समजून घेण्याचा महत्वाचा विषय आहे की प्रत्येकाचे जीन्स, प्रत्येकाचे गुणसूत्र जे आहेत ते वेगळे आहेत. त्यामुळे प्रत्येकाची टेंडन्सी, आम्ही दोघं सोबत रोज 2 पोळ्या बसून खाल्ल्या, वर्षभरानंतर आमचं वजन सारखंच असेल अशी गॅरंटी नाही. कारण माझं शरीर त्या खाण्याला कसं पचवतं आणि डॉक्टर सम्राटचं कसं पचवतं ह्याच्यावर आमचं मेटाबॉलिझम अवलंबून आहे आणि जेणेकरून आमचं वेट अवलंबून आहे. त्यामुळे ॲज अ डॉक्टर ऑल्सो किंवा मी स्वतःला जेव्हा पेशंट म्हणून माझ्या स्वतःकडे बघतो तेव्हा मी ऑलरेडी ह्या गोष्टींची ट्रीटमेंट करतो, मी डाएट फॉलो करतो, मी एक्सरसाइज करतो, मी इंटरमिटेंटली काही मेडिकेशनही घेतो जेणेकरून माझं वजन कंट्रोल राहिलं पाहिजे. धन्यवाद सर. खूप चांगलं तुमचा एक्सपिरियन्स सांगितल्यामुळे प्रत्येकाला थोडं रिलेटेबल राहील. सर काही झटपट क्वेश्चन विचारतो, त्याच्याबद्दल 1-2 शब्दामध्ये क्वेश्चन आन्सर सांगा. लठ्ठपणा पूर्ण बरं होऊ शकत नाही? पूर्ण बरा होऊ शकतो. होऊ शकतो. लठ्ठपणामध्ये जर झुंजत असेल त्यांच्यासाठी एक संदेश काही देऊ शकता का? व्यायाम, व्यायाम आणि व्यायाम. खाणं म्हणत नाही, खाणं का व्यायाम? खाणं व्यायाम. व्यायाम. एखादा पदार्थ जो तुम्ही सगळ्यात पहिलं लठ्ठ लोकांनी बंद करायला पाहिजे त्याच्याबद्दल सांगू शकाल? साखर. ऍब्सोल्युटली. साखर बंद करणे. येस. एखाद्या व्यायामाचा प्रकार जो प्रत्येकाने केलाच पाहिजे? वॉकिंग फॉर 45 मिनिट्स. डेली 45 मिनिट वॉक. काय जास्त वाईट आहे, साखर का भात? 100% साखर वाईट. थोडं जाडी असेल तर आरोग्यदायी आहे, हे मिथक आहे का बरोबर आहे? चुकीचं आहे पूर्ण. डाएट केल्याने शरीर कमकुवत होते? 100% नाही. एवढा डाएट आपल्याला लागतच नाही खायला. फक्त डाएटिंग केलं तर चालते, बाकी काही करायची गरज नाही? डाएटिंग हा इसेन्शियल एलिमेंट आहे, पण बाकी गोष्टी कराव्याच लागतात. मी शरीरावरती एक्सरसाइज करतो म्हणून जे वाटेल ते खाईल तर ओबेसिटी कमी होईल? चुकीचं आहे. बॅलन्स साधलाच पाहिजे. जेवढी एक्सरसाइज त्याच्यापेक्षा कमीच डाएट. 40च्या नंतर वजन वाढतोच, त्याला काही करू शकत नाही? हा कम्प्लिटली चुकीचा समज आहे. 65लाही माणूस फिट असू शकतो. लग्न झाल्यानंतर स्त्रियाचं वजन वाढणारच आहे, त्याला कुणी थांबवू शकत नाही? अगेन चुकीचा समज आहे. आपण 100% फिट राहू शकतो. लग्नाचा आणि त्याचा संबंध नाही. त्रास नसेल तर लठ्ठपणावरती काही करायची गरज नाही? त्रास नाहीये, पण तुम्ही आयटम बॉम्बवर बसलेले आहात. तो जेव्हा फुटेल त्या दिवशी त्रास समजेल. आणि एखादा व्यक्ती लठ्ठ आहे त्याला एका गोष्टीमध्ये एक गोष्ट करायलाच पाहिजे, ती कोणती गोष्ट करायला हवं? अवेअरनेस. येस. आणि लास्टला जाता जाता तुमच्याकडून एक छोट्या गोष्टीमध्ये लठ्ठपणाबद्दल बघणाऱ्या आमच्या श्रोत्यांना काय सांगू शकता? लठ्ठपणा कॉमन आणि मोठा प्रॉब्लेम होत चाललेला आहे. मला वाटतं पहिली गोष्ट आपण अवेअर व्हा. आपण स्वतःच्या शरीराला जाणून घ्या. आपण डाएटवर फोकस करायला, ऍटलिस्ट त्याला अॅनलाइज करायला सुरुवात करा. मॉडरेट फॉर्म ऑफ एक्सरसाइज करा आणि जिथे तुम्हाला गरज वाटते हे सगळं करून झाल्यावर तिथे तज्ज्ञाचा सल्ला घ्या. कॉमनली लठ्ठपणाचा हा व्हिडिओ करतोय तर एखादा असं टाईप करायला कॉमेंटमध्ये सांगता का जेणेकरून त्यांनी पूर्ण बघितलं आपल्याला कळेल? ओबेसिटी सांगूयात? येस. ओके. तुम्ही जर का हा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल, ओबेसिटी टाईप करा म्हणजे आपल्याला कळेल की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलेला आहे. ओके. चला सर, खूप चांगलं तुम्ही सांगितलं. थँक्यू सो मच. तुमचं आमच्या तर्फे आणि आमच्या श्रोत्यांतर्फे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो. पूर्ण हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचा गटफिट क्लब हा चॅनल सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर का तुम्ही बघितलेला आहे, खूप लेंदी वाटलेलं आहे, काही स्पेसिफिक पोर्शन तुम्हाला बघायचं असेल तर गटफिट क्लब क्लिप्स हे छोट्या क्लिप्समध्ये भरपूर माहिती असते. तो चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला छोट्या गोष्टीमध्ये माहिती भेटेल. आणि जर फक्त ऑडिओमध्ये ऐकायचं असेल तर स्पॉटिफायवरती गटफिट क्लब चॅनल हा फॉलो करा, तिथं तुम्हाला ऐकायला भेटेल. आणि जाता जाता आणखीन एकदा विनंती करतो की आमचा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.